Hello student, good morning. मी नाटे madam. Students, in previous video lecture, we learned male reproductive system and female reproductive system. Today, we have to learn how the gamete form and the process fertilization and the development and birth of the baby. आज आपण गॅमेट फॉर्मेशन कसं होतं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांच्यामध्ये काय फरक आहे, त्याचबरोबर त्या दोघांचं फर्टिलायझेशन कसं होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर बेबीची डेव्हलपमेंट आणि बर्थ ही युटेरसमध्ये कशी होते, ह्या 3 गोष्टी आपण बघणार आहोत. गॅमेट फॉर्मेशन, सेकंड बघणार आहोत आपण फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट, आणि थर्ड बघणार आहोत डेव्हलपमेंट अँड बर्थ. गॅमेट फॉर्मेशनमध्ये आपण गॅमेटबद्दल फर्स्ट लेसनमध्ये आपण सेल डिव्हिजनमध्ये जर्म सेल काय असतं आणि मिओसिसमध्ये त्या जर्म सेलचं डिव्हिजन कसं होतं, त्यात थोडी माहिती आपण गॅमेटची पाहिलेली आहे. त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पण आपण दोघांचे गॅमेट्स मेल आणि फिमेलचे काय आहे ते पाहिलेले आहे. आता गॅमेट जे आहेत ते 2 फिमेलमध्ये आणि मेलमध्ये, फिमेलचा जो गॅमेट असतो, फिमेलचा जो जर्म सेल असतो त्याला आपण ओसाइट किंवा ओव्ह्यूम असं म्हणतो, आणि मेलचा जो गॅमेट आहे मेल गॅमेट त्याला स्पर्म असं म्हटलं जातं. हा ओसाइट आणि ओव्ह्यूम कुठे असतात तर इन ओव्हरी, ओव्हरीजमध्ये असतात, आणि स्पर्म कुठे असतात इन टेस्टीज. आता ओव्ह्यूम कसा असतो, न्यूक्लियस असतो ओव्ह्यूम ओसाइट, आणि टेस्टीज जो आहे स्पर्म जो आहे तो टेस्टीजमध्ये या आकाराचा असतो. इथे ॲक्रोझोम तर न्यूक्लियस असतो, इथे मायटोकॉन्ड्रिया असतात, आणि हा फ्लॅजेल्ला असतो. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण यांच्या दोघांबद्दल थोडी माहिती घेऊया की ह्या ओव्ह्यूम्स आणि स्पर्म कसे असतात. बोथ गॅमेट्स हे म्हणजे स्पर्म आणि ओव्हरी हे दोन्ही गॅमेट्स कसे फॉर्म होतात, फॉर्म बाय मिओसिस. बोथ आर फॉर्म बाय मिओसिस. मिओसिस या सेल डिव्हिजनच्या मेथडनी हे दोघं जण फॉर्म होतात. स्पर्म्स आर प्रोड्यूस इन टेस्टीज ऑफ मेल फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन प्युबिरिटी टिल डेथ. हे जे स्पर्म असतात हे मेलमध्ये जन्मापासून फॉर्म होतात. हे कसे फॉर्म होतात, जन्मापासून. स्पर्म आर प्रोड्यूस्ड इन टेस्टीज फ्रॉम बिगिनिंग टू टिल डेथ. मरेपर्यंत, फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन टिल डेथ. म्हणजे बघा की हे स्पर्म जे आहेत ते यौवनावस्थेपासून मरेपर्यंत असतात, फ्रॉम बिगिनिंग टू प्युबिरिटी. म्हणजेच तरुणावस्थेमध्ये
हे फॉर्म व्हायला सुरुवात होतात स्पर्म, आणि पुरुष मरेपर्यंत त्यांच्यामध्ये स्पर्मचं फॉर्मेशन चालू असतं. म्हणजे स्पर्मचं जे लाईफ असतं ते तरुणावस्थेपासून म्हणजे 11, 12, 13 वर्षापासून तरुणावस्थेपासून तर मरेपर्यंत फॉर्म होतं. परंतु ओव्ह्यूम जे आहेत यांचं लाईफ किती असतं की इन केस ऑफ वुमेन ॲट द टाइम ऑफ बर्थ देर आर टू ॲट द टाइम ऑफ बर्थ म्हणजे फिमेलच्या जन्माच्या वेळेस तिच्या ओव्हरीजमध्ये काय असतात, ओव्ह्यूम्स असतात. पण हे ओव्ह्यूम्स कसे असतात तर इमॅच्युअर्ड असतात. पण ते किती असतात माहिती आहे, 2 to 4 मिलियन ॲट द टाइम ऑफ बर्थ. इन ओव्हरी देर आर 2 to 4 millions oocytes. इमॅच्युअर्ड हे कसे असतात, पण oocytes कसे असतात, इमॅच्युअर्ड. म्हणजेच बघा, स्त्रीच्या जन्माच्या वेळेस तिच्या ओव्हरीजमध्ये 2 ते 4 मिलियन असे अपरिपक्व oocytes असतात, अंडपेशी असतात. पुरुषांमध्ये मात्र हे त्यांच्या प्युबेरिटी म्हणजे त्यांच्या तारुण्यावस्थेपासून स्पर्म तयार व्हायला सुरुवात होते, तर त्यांच्या मरेपर्यंत त्यांच्या टेस्टीजमध्ये हे फॉर्मेशन चालू असतं, स्पर्मचं फॉर्मेशन चालू असतं. अँड oocytes mature and it's released from ovary every month from the beginning of maturity up to age of menopause. आता हे तर यांच्यामध्ये हे कुठपर्यंत असतं तर हे जेव्हा मॅच्युअर्ड होतात, तर हे कधी मॅच्युअर्ड होतात, फिमेल ही प्युबेरिटी स्टेजमध्ये आली, फिमेल ही तारुण्यावस्थेमध्ये आली की तिचे हे जे oocytes आहेत ते मॅच्युअर्ड व्हायला सुरुवात होते. आणि त्यांचा काळ कसा असतो तर त्यांचा काळ असतो oocytes फ्रॉम मॅच्युरिटी टू मोनोपॉज. म्हणजेच ती फिमेल जेव्हा मॅच्युअर्ड होते, प्युबियर्ड होते, तर तारुण्यावस्थेत येते, तर तिच्या तारुण्यावस्थेपासून म्हणजे 13-14 वर्षाच्या वयापासून ते तिच्या मोनोपॉजचा काळ येईपर्यंत म्हणजे 45 to 50 एजची ती होईपर्यंत तिच्यामध्ये हे oocytes ह्या अंडपेशी आहेत ह्या तयार होत असतात. प्रत्येक महिन्यामध्ये यामध्ये एक oocytes ही काय होत असते, फॉर्म होत असते. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ द फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मोनोपॉज काय असतं तर मोनोपॉज ही अशी स्टेज असते की त्यावेळेस स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा काय झालेला असतो, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही तोपर्यंतच कार्यरत असते, त्यावेळेस ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही बंद झालेली, काम करणं बंद झालेली असते. ॲट द एज ऑफ 45 to 50 इयर्स असं त्याचं हार्मोनचे सिक्रेशन चालू असतात. म्हणजे मोनोपॉजच्या काळापर्यंतच हार्मोन सिक्रेट होत असतात फिमेलच्या बॉडीमध्ये, त्याच्यानंतर हे हार्मोनचं सिक्रेशन कमी होत जातं. आता आपण बघणार आहोत की ह्यांचं फर्टिलायझेशन कसं होतं. आपण बघितलं की ओव्ह्यूम आणि स्पर्मचा लाईफ टाईम काय असतो आणि कधी सुरुवात होते पाहिलं. आता आपण पाहणार आहोत सेकंड, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय. आता फर्टिलायझेशनमध्ये बघा, फॉर्मेशन ऑफ झायगॉट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्ह्यूम इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन. हा ओव्ह्यूम म्हणजे ही काय असते, अंडपेशी असते. आता ही अंडपेशी कुठे असते, ही ओव्ह्यूम कुठे असते
तर फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या ओव्हरीमधून ती कुठे येते, ओव्हिडक्टमध्ये येते. ही जी ओव्हरी आहे बघा, ही ओव्हरी आहे, ह्या ओव्हरीमधून ओव्हिडक्टमध्ये इथं काय येतं तर दर महिन्याला एक ओव्ह्यूम बाहेर येत असतो आणि तो ह्या ओव्हिडक्टमध्ये येतो. आणि फर्टिलायझेशन होण्याच्या वेळेस ह्या वजायनामधून स्पर्म आतमध्ये येतो आणि हा जो स्पर्म आहे हा स्पर्म ह्या ओव्हिडक्टमध्ये येतो. म्हणजे तिथे स्पर्मसुद्धा ओव्हिडक्टमध्ये येतो. आणि हे आता येताना काय होतं, ओव्ह्यूम हा एकच असतो, पण स्पर्म जेव्हा येतात तर हे स्पर्म हजारो लाखोच्या संख्येने इथे येतात. म्हणजे हे अशा पद्धतीने ओव्ह्यूमच्या भोवती ओव्हिडक्टमध्ये हे स्पर्म येत असतात. आता हे जे सगळे स्पर्म आहेत यातला एक स्पर्म काय करतो, तर यातला एक स्पर्म त्यातला जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस या ओव्ह्यूममधून या ओव्ह्यूमला ब्रेक करून आतमध्ये जाण्यास काय होतो, यशस्वी होतो. एकच फक्त त्यातनं जाऊ शकतो. एकदा का एक स्पर्ममधला न्यूक्लियस आतमध्ये गेला की मग ही सिस्टीम लॉक होते आणि हे मग बाहेरचे जे स्पर्म आहेत हे नंतर कोणीही आतमध्ये जाऊ शकत नाही. फर्टिलायझेशन त्याच्यानंतर काय होतं, मग ह्या दोघांचं इथे फ्युजन होतं आणि फ्युजन झाल्यानंतर इथे फर्टिलायझेशन होतं. मग फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर फर्टिलायझेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ झायगॉट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्ह्यूम. मग ह्या दोघांचं फर्टिलायझेशन होतं म्हणजे ओव्ह्यूम आणि स्पर्म एकत्र येतात आणि त्यांच्यापासून काय तयार होतो, झायगॉट तयार होतो. त्यांच्यापासून असा झायगॉट तयार होतो आणि हा जो झायगॉट असतो ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून आलेला असतो आणि त्याला ह्या प्रोसेसला म्हणतात फर्टिलायझेशन. आता तुम्हाला ही डायग्रॅम हा पुस्तकाची डायग्रॅम आहे बघा. इथे तुम्हाला काय दिसतंय, तर हा एक उसाईट आहे, हा एक उसाईट एकच आहे, पण हे जे व्हाईट कलरचे दिसत आहेत हे व्हाईट ज्यांना टेल आहेत हे कोण आहेत, स्पर्म्स आहेत. आणि या स्पर्ममधला एकच स्पर्म फक्त काय करू शकतो, ह्या उसाईटला काय करू शकतो, फर्टिलाइज करू शकतो आणि झायगॉट फॉर्म येतो. उसाईट रिलीज फ्रॉम ओव्हरीज ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ निअरिंग द एज ऑफ मोनोपॉज. तर हे जे उसाईट्स आहेत हे उसाईट्स कुठून ओव्हरीजमधून बाहेर येतात आणि शेवटच्या हे जे उसाईट्स आहेत हे शेवटच्या काही वर्षापर्यंत येऊ शकतात आणि 40 ते 50 वर्ष जुने असतात. म्हणजे ज्यावेळेस मोनोपॉजचा काळ असतो तर मोनोपॉजच्या काळामध्ये हे जे उसाईट्स आहेत ते कसे झालेले असतात, 40 ते 50 वर्ष जुने झालेले असतात. जेव्हा तारुण्यावस्था असते त्यावेळेस हे उसाईट्स फिमेलच्या बॉडीमधले हे कसे असतात, हे नवीन असतात, न्यू असतात. पण ज्या वेळेस मोनोपॉज असतो, मोनोपॉजच्या वेळेस जे उसाईट्स बाहेर पडतात ते मात्र कसे असतात, जुने असतात आणि त्यामुळे त्यांची सेल डिव्हिजनची कॅपॅसिटी कमी झालेली असते आणि त्यामुळे सेल डिव्हिजन व्यवस्थित होऊ शकत नाही. आणि त्या काळात जर मोनोपॉजच्या काळामध्ये जर हे उसाईट्स फर्टिलाइज झाले तर जे ऑफस्प्रिंग्स असतात, जे मूल होतं, बाळ होतं, तर ते कसं असू शकतं, तर त्याला काही व्यंग असू शकतात, ते काही आजार घेऊन जन्माला येण्याची शक्यता असते. उसाईट्स रिलीज फ्रॉम ओव्हरीज ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ निअरिंग द एज ऑफ मोनोपॉज आर 40-50 इयर्स ओल्ड. मोनोपॉजच्या वेळेस उसाईट्स हे 40 ते 50 वर्ष जुने असतात. देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश टिल नाऊ. आणि त्यांची जी सेल डिव्हिजन करण्याची ॲबिलिटी ती कमी झालेली असते. ड्यू टू दिस त्याच्यामुळे दे कॅन नॉट कम्प्लीट मेटॉईक डिव्हिजन प्रॉपरली आणि त्यामुळे मेटॉईक डिव्हिजन ते प्रॉपरली करू शकत नाही. इफ सच उसाईट्स आर फर्टिलाइज, जर असे उसाईट्स म्हणजे मोनोपॉजच्या काळामध्ये जर डिलिव्हरी झाली आणि त्या काळामधले जे जर ऑफस्प्रिंग्स असतील तर ते उसाईट्स जे आहेत हे उसाईट्स फर्टिलाइज होऊन जर ऑफस्प्रिंग तयार झाले, द न्यू बॉर्न्स प्रोड्यूस झाले, तर ते कसे असतात, फ्रॉम देम मे बी विथ सम ॲबनॉर्मॅलिटीज. तर त्यांच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज असतात, लाईक डाऊन सिंड्रोम्स आजारासारखे आजार त्यांच्यामध्ये असू शकतात. आता
फॉर्म द एज ऑफ प्युबरिटी, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, की यौवनावस्थेपासून फॉर्म द एज ऑफ प्युबरिटी अप द मोनोपॉज, म्हणजे स्त्रीच्या तारुण्यावस्थेपासून मोनोपॉजपर्यंत फ्रॉम 10 to 7 म्हणजे 10 ते 17, 10 ते 20 वर्ष असे असतात. इयर्स एज ऑफ 45 to 50 years. अँड ओव्ह्यूम इज रिलीज एव्हरी मंथ फ्रॉम अँड द ओव्हरी. तर तारुण्यावस्थेमध्ये जेव्हा ती फिमेल असते तेव्हापासून तिच्या ओव्हरीमधून प्रत्येक महिन्याला एक ओव्ह्यूम रिलीज होत असतो. आउट ऑफ 2 to 4 million ओव्हा अप्रॉक्सिमेटली ओनली 400 oocytes आर रिलीज अप टू द एज ऑफ मोनोपॉज. म्हणजे दरमहा एक ओव्ह्यूम हा रिलीज होत असतो आणि मोनोपॉजपर्यंत 2 ते 4 दशलक्ष ओव्ह्यूम परिपेक्ष मधून फक्त 400च ओव्ह्यूम हे अंडपेशीतून बाहेर पडलेले असतात आणि बाकीचे सगळे ओसिड्स कसे असतात हे डिजनरेट झालेले असतात. म्हणजेच ओसिड्समधून एक ओव्ह्यूम दर महिन्याला बाहेर पडतो, पण पूर्ण मोनोपॉजपर्यंत प्युबरिटी ते मोनोपॉजपर्यंत फक्त 400च ओसाइड्स असे असतात की ते बाहेर पडतात आणि बाकीचे सगळे ओसाइड्स जे आहेत ते काय झालेले असतात, डिजनरेट झालेले असतात. आता आपण बघणार आहोत की डेव्हलपमेंट आणि बर्थ कशी होते बेबीची डेव्हलपमेंट आणि बर्थ पाहणार आहोत. द झायगॉट फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट. आपण बघितलं की ओव्हिडक्टमध्ये काय फॉर्म होतो, इथे ओव्ह्यूम आणि स्पर्म एकत्र आले की इथे काय फॉर्म होतो, हा झायगॉट फॉर्म होतो. आणि हा झायगॉट मग कुठे येतो, हा झायगॉट या ओव्हिडक्टमध्ये हा ओव्ह्यूम आणि हा स्पर्म यांच्यापासून काय फॉर्म होतो, यांच्यापासून झायगॉट फॉर्म होतो. आणि हा झायगॉट कुठे येतो, तर तुम्हाला माहिती आहे की हा युटेरस जो आहे, या युटेरसच्या जी वॉल असते ही कुठली वॉल असते, तर एंडोमेट्रियम. आपण हे बघितलेलं आहे एंडोमेट्रियम. तर ह्या एंडोमेट्रियमवरती हा जो झायगॉट आहे हा इथं येतो आणि इथं तो काय होतो, सेटल होतो. इथं तो स्थापित होतो, चिकटतो. आणि इथं स्थापित झाल्यानंतर हळूहळू याची काय व्हायला लागते, याची डेव्हलपमेंट व्हायला लागते. आणि याची डेव्हलपमेंट होताना एम्ब्रियोज फॉर्म होतो बघा, असा एम्ब्रियोज फॉर्म व्हायला लागतो. आणि हा एम्ब्रियोज जो आहे ह्या एम्ब्रियोजला आणि ह्या एंडोमेट्रियमला जॉईंट करणारा एक ट्यूब तयार होते आणि ही ट्यूब म्हणजे प्लॅसेंटा असते. प्लॅसेंटा म्हणजे नाळ, ही प्लॅसेंटा असते. आणि ह्या प्लॅसेंटाच्या मार्फत ह्या एंडोमेट्रियममध्ये जे ब्लड असतं, एंडोमेट्रियमच्या वॉलमध्ये जे फिमेलच्या आईच्या एंडोमेट्रियममधल्या आईचं जे रक्त असतं ते रक्त इथे असतं. आणि ह्या रक्तामधून या प्लॅसेंटाच्या द्वारे ह्या एम्ब्रियोजला काय मिळत असतं, तर अन्न मिळत असतं. मग यातनं न्यूट्रिशन्स मिनरल्स या प्लॅसेंटाच्या मार्फत एम्ब्रियोला मिळतं आणि एम्ब्रियोची काय होत असते, डेव्हलपमेंट होत असते. आणि 9 महिने हा एम्ब्रियो इथे मोठा होत जातो. त्याची पूर्ण वाढ जेव्हा होते, मॅच्युअर जेव्हा होतो, तेव्हा हा एम्ब्रियो या इथे सर्विक्स असतं जॉईंट, हा युटेरस आहे, युटेरस. आणि इथे ही जी ट्यूब असते, ही ट्यूब असते व्हेजायना. तर हा एम्ब्रियो इथे मोठा व्हायला लागतो. याची 9 महिने कंप्लीट वाढ झाल्यानंतर हा युटेरस त्याला काय करतो, पुढे पुश करतो आणि पुढे पुश करून या व्हेजायनामार्फत या एम्ब्रियोचा काय होतं, बर्थ होतो, जन्म होतो, डिलिव्हर होतं. हे इथून हे डिलिव्हर्ड होतं. तर the zygote form after fertilization in the oviduct undergoes repeated mitoic division and embryo is formed. मायटोइक डिव्हिजन रिपीटेड होतं आणि एम्ब्रियो फॉर्म होतं. एम्ब्रियो पुश टुवर्ड द युटेरस. इथून हा एम्ब्रियो युटेरसमध्ये पुश केला जातो. देन एम्ब्रियो इम्प्लांटेड इन युटेरस वॉल. नंतर हा एम्ब्रियो ह्या युटेरसच्या वॉलवरती म्हणजे एंडोमेट्रियमवरती इम्प्लांट केला जातो. म्हणजे
तिथे स्थापित केला जातो, तो चिकटतो तिथे. देन ॲन ऑर्गॅन इज फॉर्म फॉर सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ इन द युटेरस. तर ह्या युटेरसमधून अन्न सप्लाय करण्यासाठी या एम्ब्रियोजला एक ऑर्गॅन निर्माण होतो आणि त्याला म्हणतात प्लॅसेंटा. इज कॉल्ड प्लॅसेंटा, म्हणजे नाळ. प्लॅसेंटा म्हणजे आपण मराठीतून त्याला नाळ म्हणतो बघा. बेबीला नाळ असते की नाही जन्म होतो तेव्हा, तर ती नाळ आईच्या ह्या युटेरसमधल्या एंडोमेट्रियमला जॉईन केलेली असते आणि ह्या एंडोमेट्रियममधून त्याला अन्न सप्लाय होते. एम्ब्रोइक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन जेव्हा होतं, हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर बरोबर 9 महिन्यापर्यंत ह्या एम्ब्रोची काय होत असते, वाढ होत असते आणि याची डेव्हलपमेंट कम्प्लीट होते 9 महिन्यानंतर. आणि त्यानंतर मग ती वाढ झाल्यानंतर मग तो बेबी व्हजायनामार्फत काय केला जातो, डिलिव्हर्ड केला जातो. आता बघा त्याची वाढ कशी होते. सुरुवातीला एम्ब्रियो असा असतो, मग पहिल्या 4 आठवड्यात, मग 8 आठवड्यात, मग 12 आठवड्यात असा असतो, 16 आठवड्यात असा असतो, 20 आठवड्यात असतो, 24व्या आठवड्यात एम्ब्रियोची अशी वाढ झालेली असते, 28व्या आठवड्यात अशी, आणि 32 आठवड्यामध्ये अशी, आणि 36 वीक म्हणजे 9 महिन्याला त्याची वाढ अशी झालेली असते. आणि जेव्हा अशी पूर्ण वाढ होते तेव्हा त्या बेबीचा जन्म होतो, बर्थ होतो. तर अशा पद्धतीने आपण डेव्हलपमेंट कशी होते ते बघितलेलं आहे. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का, समजलं का? जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.